नमस्कार. आजच्या मधुगट या चॅनेलमध्ये आपण आज ऐकूया तुमचा आणि माझा आवडता शब्द की बिर्याणी. बिर्याणी म्हणजे इतकं सगळ्यांना, शाकाहारी व्यक्ती असू दे अगर मांसाहारी व्यक्ती असू दे, सगळ्यांचा आवडता हा पदार्थ आहे. म्हणून मला आज या बिर्याणी शब्दाविषयी थोडंसं सांगावं वाटलं. बिर्याणी हा शब्द फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे आणि भारताच्या त्या त्या ठिकाणच्या प्रदेशावरून त्या त्या ठिकाणच्या नावाने ती प्रसिद्ध आहे. म्हणजे जसं की लखनवी बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, अशा त्याच्या त्या ठिकाणच्या नावावरून ती प्रसिद्ध आहे. आता शाकाहारी मांसाहारी ह्या सगळ्या प्रकारची बिर्याणी जरी करत असली तरी प्रत्येकाची करण्याची पद्धत आहे. म्हणजे त्याच्यातले बिर्याणी करतानाचे मूळ घटक जरी सारखे असले तरी सुद्धा तांदळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण आणि पाककलेतील वैविध्यता, म्हणजे प्रत्येकाच्या हातची ही चव वेगळी असते ना, त्यामुळं प्रत्येकाच्या त्याच्यावरून मग बिर्याणी कोणतीही ठरवली जाते. आता यासारखे असे बरेचसे प्रकार आता बिर्याणी, राईस किंवा भात असं वेगवेगळं आपण म्हणू शकतो. मला ह्या शब्दावर लिहावंसं आणि सांगावंसं का वाटलं तर मुळात मला भात हा प्रकार खूप आवडतो. म्हणजे अगदी दोन्ही वेळच्या जेवणात बरं का. आणि भात नसेल तर मला असं पोट भरल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे मी तर असे नवीन नवीन प्रकार भाताचे, बिर्याणीचे, राईसचे असे करत असते. म्हणजे सांगू का की घरात आपण गोडा मसाल्यापासून तयार केलेला ब्राह्मणी पद्धतीचा तो असतो मसाले भात किंवा आपण त्याला काळा भात म्हणतो. तसंच तळलेला कांदा आणि फक्त खडे मसाले वापरून केलेला असतो तो खुश्का राईस. तसे पुलावाचे वेगवेगळे प्रकार, वांग आणि बटाटा घालून केलेला पुलाव, ग्रीन पीस म्हणजे हिरवा वाटाणा आणि फ्लावर घालून केलेला पुलाव, तसंच पालकाची पेस्ट करून केलेला पालक पुलाव, असे वेगवेगळे प्रकार आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यात आवडतात. आणि आपल्या रोजच्या रोज घरी सुद्धा बऱ्याच जणांच्या घरी रोजचा केलेला एक आवडीचा भात म्हणजे फोडणी भात. शिळ्या भाताला सुद्धा फोडणी टाकल्यानंतर हा तयार होणारा फोडणी भात सुद्धा आपल्याला बऱ्याच जणांना नाश्त्यामध्ये आवडतो. म्हणूनच हा बिर्याणी शब्द खूप आपल्या आवडीचा आणि जिव्हाळीचा आहे असं वाटलं मला. तसंच वेगवेगळे मसाले म्हणजे आता आमच्या सरोजने तर मला किचन किंग मसाला आणि धना पावडर आणि जिरा पावडर वापरून तयार केलेली बिर्याणी मला खूप आवडायची. तसंच मुगाची खिचडी करायचं म्हणजे की सगळेजण खुश होतात. तर ती मुगाची खिचडी फक्त सगळ्या वेगवेगळ्या मिश्र डाळी आणि मिक्स भाज्या अशी करून तयार केलेली ही मुगाची खिचडी इतकी अप्रतिम लागते. आणि ही मऊ मऊ गरम मुगाची खिचडी आणि त्यावर सोडलेली तुपाची धार खूप छान अप्रतिम अशी स्वादिष्ट की अगदी तोंडाची चव म्हणजे येण्यासाठी म्हटलं आजारी माणसाला सुद्धा तरी सुद्धा खूप खावीशी वाटते. आणि घरात केल्यामुळं काय होतं की तुपाची धार सोडलेली भरपूर असल्यामुळे ती चविष्ट लागते आणि ताट पुसून छान आपल्याला घरात खाता येते. म्हणूनच ही घरी केलेली मुगाची खिचडी खूप स्वादिष्ट होते. तशीच वेगवेगळे मटण आणि चिकन वापरून केलेली मांसाहारी माणसांसाठी केलेली जी बिर्याणी असते त्याच्यात सुद्धा खूप सारे असे प्रकार आहेत. दम बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, तंदुरी बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी, अशी अशी अंडा बिर्याणी, असे वेगवेगळे प्रकार आहेत की खवय्या असणारा माणूस त्याला नवीन वेगवेगळ्या अशा चवीचे प्रकार बिर्याणीचे खावेसे वाटतात. तसंच एक परवा एका हॉटेलमध्ये आपला बिर्याणी महोत्सव सुरू होता. म्हणून मला जायचा योग आला आणि म्हणून मी गेले. तर इतक्या अप्रतिम आणि खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटी अशा मला तिथे बिर्याणीच्या बघायला आणि खायला मिळाल्या. खूप सुंदर. म्हणजे मला असं यापूर्वी मला काय वाटायचं की आपल्याला ईदला बोलवणाऱ्या अशा खूप साऱ्या मैत्रिणी असाव्यात तर ही कमी माझी ह्या महोत्सवाने भरून काढली. आणि तिथे सगळ्यात एक छान मला आवडलेली बिर्याणी कोणती सांगू का? शाही बिर्याणी. दिसायला तुम्हाला सांगते अशी खूप पांढरी शुभ्र दुधात बनवलेली, खूप सुंदर अशी सजवलेली वगैरे, पण ती मला असं नंतर खाताना कळलं की अरे ही याच्यामध्ये मटण घातलेलं आहे. म्हणजे शाही बिर्याणी पांढरी शुभ्र दिसणारी, दुधात शिजवलेली आणि तरीही मटण घालून केलेली बिर्याणी, म्हणून मला ही अप्रतिम वाटली. म्हणून मला तुम्हालाही असं सांगावं असं की म्हणजे तोंडाला पाणी सुटण्यासारखी गोष्ट आहे हे मान्य आहे, पण मला असं वाटलं की मला जी गोष्ट खूप छान आवडली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी आणि तुम्हीही त्याचा आस्वाद घ्यावा.
म्हणून हा सगळा केलेला बिर्याणीचा व्हिडिओचा हा प्रपंच आहे. तसाच हा या मधुगटमध्ये तुम्हाला हे कसं वाटलं हे मला नक्की सांगा. आणि तोपर्यंत पुढच्या मधुगटमध्ये पुन्हा आपण भेटूया, नवीन शब्द घेऊया. तोपर्यंत बिर्याणी करा आणि बिर्याणीवर ताव मारा.